पंडित जी, हाँ, मुझे आपकी बेटी का हाथ चाहिए। हात चाहिए? हाँ? मेरी बेटी का हात चाहिए? हाँ? फक्त हात घेऊन जाणार, बाकीची पोरगी कोणाला देऊ? अख्खी पोरगी घेऊन जा छे. हाँ. नाही, आज फक्त हातच पाहिजे तिचा. अरे काय इन्स्टॉलमेंट देणार आहे बाकीची पोरगी? गुरु दक्षिणा म्हणून मला तुझ्या उजव्या बोटाचा अंगठा दे. नाही नाही नाही, मी नाही जाणार अंगठा. का? काही मागतात नाही, मी नाही अंगठा देणार. बाबा, अरे काही मागतात बाबा. बाबा तू हसतोस? बाबा याला काय? बाबा काय बाबा? और उस पे दिया फितरत के वो करता है मोहब्बत. बहारे बा तेरी कुदरत. नहीं 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 नहीं. क्या वो मोहब्बत. बहारे बा तेरी कुदरत. इस दिल से नंदिनी, सजा दी प्यार की. मी तुझ्यासाठी एक पोरगा पाहिला. कोण बाबा? सुबोध. सुबोध तुला बघायला येणार आहे. आम्हास आपण लिंबू पाणी करून आणावेत. कोण आहात तुम्ही? सुबोध. सुबोध देवगण. सुबोध देवगण? ये गांव मेरा है और मैं हूँ इस गांव का सुबोध देवगण. ओके ओके, ठीक आहे, कळलं. पण कपडे का असे घातलेत? ते बऱ्यापैकी त्यांनी ऐतिहासिक भूमिका केलेल्या आहेत. बालगंधर्व, कट्यार काळ जादू उचली, लोकमान्य टिळक, म्हणून असं वेगळा पेहराव करून फिरतात ते नेहमी. मेरी जरूरत है कम, इसलिए मेरे छाती में दम. एकांत. डोक्यावर पडलेत का? एकांत म्हणून स्वतःच काय केले? मैंने स्वप्निल जी के खत लाए, खत, चिट्ठियां. स्वप्निल की चिट्ठियां? तुला असा एक प्रश्न आहे, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. संजय मुने आणि संजय मुने, किंवा संजय मुने आणि संजय मुने, किंवा संजय इंगळे किंवा आनंद मोने यांच्याबरोबर काम करताना डिफिकल्टी नाही का वाटली? दोन दोन संजय मुनेंना रंगमंचावर एकाच वेळेला सांभाळायचं किंवा झेलायचं? मी हे जाहीररित्या पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलंय, मी या तिघांच्या प्रेमात आहे आणि ही अपॉर्च्युनिटी मला अजिबात सोडायची नव्हती. आणि रिहर्सलच्या दरम्यान सुद्धा जी चर्चा या तिघांमध्ये चालायची कामाविषयी, स्क्रिप्टविषयी किंवा एकंदरीतच या नाटकाविषयी, त्यातून मी जास्ती शिकले. इनफॅक्ट यांनी कधीही मला डायरेक्टली सांगितलं नाही सुलेखा असं कर किंवा तसं कर, पण हे जे कामाबद्दल किंवा नाटकाबद्दल जे काही बोलत होते किंवा प्लॉटबद्दल बोलत होते त्यातून मला जास्ती नाटकाबद्दल कळलं आणि माझ्या भूमिकेबद्दल सुद्धा कळलं. नमस्कार 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 नमस्कार. तुम्ही परत आलात? ए
मी तुझ्याशी बोलायला नाही आलो, माझ्या पोराशी बोलायला आलो, कळलं का? ए पोरा बाहेर ये, पोरा बाहेर ये. हो पप्पा, ते टीव्ही वरती किती बडवाल, मला लागतं इथे. काय झालं? टीव्हीवर बदलू नका, त्याचं वायरिंग खराब होईल. इकडे या. अरे काय हा पोरगा माझा इथं नाही तर मला काळजी वाटून राहिली. मनच लागत नाही कशात, सारखं बसावंसं वाटतं. काळजी करत घरी. हे बघ, तुला चांगलं चुंगलं खायला दिलं ना का तू चांगला बरा होशील. काही गोष्टी मी तुझ्यासाठी बनवल्यात, त्या तुला सांगायला आलोय मी इथं. अरे वा. मी काय केलं माहितीये का, पहिल्यांदा गेलो बाजारातून टिफिनचा डबा आणला. टिफिनचा डबा? हा. टिफिन आणि डबा दोन्ही सारखंच असते. तू गप्प बस प्रिया बापट. प्रिया बापट काय म्हणताय? टिफिनचा डबा आणला, नंतर दळण आणलं, नंतर भाजी आणली, गॅस संपला होता गॅस आणला. अरे वा पप्पा, भारी. आणि शेवटी हे सगळं बनवायला तुझ्यासाठी आई आणली. अबा फोटो आहे का नाही मस्त? एक मिनिट, आई कुठली आहे? ही आहे का ही आहे? नाही, दोन्ही बी चालतील. म्हणजे ही आहे आणि ही तिची बहीण आहे. अच्छा अच्छा. हे मागोमाग ही आली. म्हणजे ही हिच्या मागोमाग आली आणि ही हिच्या मागोमाग आली. तू गप्प बसा प्रिया बाप. हो पप्पा, तुम्ही परत लग्न केलं की काय? काय करणार? अहो, एका डब्यासाठी लग्न हे कुठलं गणित आहे पप्पा, मला सांगा. त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट खानावळीत जायचं ना. खानावळीत गेलतो, पण ती बाई म्हणली तिचं लग्न झालंय. धन्यवाद. तुम्ही पण निघा आणि असलं काही करू नका. दर्शन सांभाळ रे माझ्या बाबांना आणि कार्यक्रम पण सांभाळ. नमस्कार. बाबा सांभाळा सांभाळून माझ्या पोरला, कळलं का? प्रिया बाप. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, म्हणजे काहींना माहिती असेल, काहींना माहिती नाही. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतोय, संजय मुने फेसबुकवर खूप साऱ्या गोष्टी लिहित असतात, खूप साऱ्या कविता किंवा खूप साऱ्या गाण्यांची पॅरडी लिहित असतात. त्याला आपण स्पूफसुद्धा म्हणू शकतो. अत्यंत धमाल प्रकार असतो. त्याबद्दल आपण संजय सरांकडून जरा जाणून घेऊया. सर, या प्रश्नाचं उत्तर मी देऊ सर? प्लीज. याचं एका शब्दात उत्तर आहे वेडाचार. दुसरं काही नाही. घाटामध्ये आपण प्रवास करत असताना ते एक पाटी असते, खबरदार अपघाताची जागा पुढे आहे, म्हणजे करायचं ते तिथे करा, इथे नाही. दोन गाणी मी जोडली की आकाश पांघरून जगशांत झोपलेले घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. सगळं जग झोपलेलं असं ना, कबीर का गातो, म्हणजे याला जागरण होणार. मग दुसरं गाणं शोधलं, कबीराचे विणतो शैले कौशल्यचा राम. तर काय विणतो कौशल्यचा राम, कारण कबीराला जागरण झालंय मग शेला कोण विणणार? असं ते डोक्यात विचार चालायचा. छान होतं की कबीर तितका पॉप्युलर का नाही, कारण गाणं तेच. अरे सगळे झोपलेले असताना गातो, मग कसं पॉप्युलर होणार? आणि मग जागरण होतं गाऊन, म्हणून मग त्याचे शेले दुसऱ्याला विणायला लागतात. असं काहीतरी ते डोक्यात आलं होतं. किंवा मग गावोगावी जातो, तिथे पाट्या वाचतो मी. अमेरिकेतल्या बटूंसाठी खास निळ्या डोळ्यांचे भटजी मिळतील. अमेरिकेतल्या बटूंच्या मुंजीसाठी खास निळ्या डोळ्यांचे भटजी मिळतील. राहुरीला एका पार्टी होती, राहुरी नावाच्या गावी एक फोटो स्टुडिओ. तिथे आपला फोटो वाईट आल्यास आम्हाच जबाबदार धरू नये, दोष विधात्याचा किंवा आई वडिलांचा आहे. मग ह्या पाट्या वाचता वाचता मग ती अशी गाणी वाचायला लागलो. मग त्या गाण्यांवर असं वेगवेगळं की मामाची बायको सुगरणं रोज रोज पोळी शिकरणं, जिला फक्त रोज पोळी शिकरणच करता येते ती सुगरण कशी. क्या बात आहे, वा वा. मग अशातनं ते एक काव्य तयार झालं. एक गाणं होतं, बहारो फुल बरसाव मेरा महबूब है, गाव रागनी गाव मेरा महबूब है. अरे सगळं दुसऱ्याने का करायचं, महबूब तुझी, तू काहीतरी तर काम कर. मी बाहेर हो, तू कामाला लाग, हा भावा तुम एक. अरे काय चाललंय? आता रंगमंचावर आमंत्रित करूया 9,57,00,000 या नाटकाचे दिग्दर्शक आणि निर्माते विजय केंकरे यांना. त्याचसोबत आमंत्रित करूया नाटकाचे दुसरे निर्माते अविनाश विरकर यांना. संजय मुने सर, आनंद निगळे, सुलेखा बरोबर नाटकात मंगेश साळवी सुद्धा आहे. एकदा जोरदार टाळ्या मंगेश साळवीसाठी. आणि राहुल कुलकर्णी सुद्धा आहे.